मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पुन्हा सकारात्मक प्रतिसाद। आधी भाजपनं झेंड्यातला हिरवा रंग काढावा, मग हिंदुत्वावरून अंगावर घ्यावं। भाजप नेत्यांचे टोप्या घातलेले फोटो बाहेर काढेल उद्धव ठाकरेंचा इशारा। हिंदुत्वाचा विचार भारत भाजप आणि एकनाथ शिंदे जपतात। ठाकरेंचं हिंदुत्वावर पुत्न मावशीसारखं प्रेम आहे। प्रवीण दरेकरांची ठाकरेंवर टीका। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं। आपल्याच नेत्यांना संपवणारे कटप्रमुख एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। भाजपवाले अदानींना मुंबई समर्पयामी करण्यास निघाले आहेत। निवडणूक घ्याच उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातून भाजपला आव्हान। बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र पहिल्यांदाच पाहिलं। एकनाथ शिंदेंच्या भगव्या शालीवरच्या पोस्टरवरून ठाकरेंची जळजळीत टीका। फोटोग्राफरला दुसरं काय दिसणार म्हणत शिंदेंचा पलटवार। हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते याचं उदाहरण शिवाजी पार्कमध्ये दिसलं। अमित साटम यांची उद्धव ठाकरेंवर टीका। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत करा, नाहीतर मराठवाड्यात आंदोलन। उद्धव ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत हा एकनाथ शिंदेंचा शब्द, तर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना एक बिस्किट पुडा तरी दिला का? शिंदेंचा ठाकरेंना टुला। पहिल्या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीयेत, उद्धव ठाकरेंची टीका। तर फडणवीसांचा वरून नंबर आला, तुमचा घरात बसून खालून पहिला नंबर आला, शिंदेंचं ठाकरेंना उत्तर। क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करणारा माणूस बेशरम, उद्धव ठाकरेंचा टोला। तर ऑपरेशन सिंदूर अभी जारी है, मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला म्हणत शिंदेंचं प्रत्युत्तर। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल। तर रामदास कदम फालतू माणूस म्हणत चंद्रकांत खैरेंचा पलटवार। भारतातील लोकशाहीवर हल्ला होतोय, सरकारी संस्था कमकुवत करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। कोलंबियामधील विद्यापीठातील भाषणातून राहुल गांधींचा आरोप। सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटींचा आगाऊ हप्ता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज प्रभादेवीमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन। टपाल तिकीट विशेष आवरणाचं अनावरण। विविध ग्रंथांसह पुस्तकांचे आणि विशेष अंकांचं प्रकाशन केलं जाणार। अमरावतीत घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी संशयितांना अटक। हवेत गोळीबार झाल्याची ही चर्चा। आरोपी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याची सूत्रांची माहिती। आरोपींची चौकशी सुरू। नेरळ कर्जत आणि खोपोली कर्जत लोकल आज बंद। कर्जत स्थानकातील तांत्रिक कामासाठी 3, 4 आणि 10 ऑक्टोबरला विशेष वाहतूक ब्लॉक। अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा मर्दानी दसरा उत्साहात। भंडारा खोबऱ्याची उधळण करत मल्हारी मार्तंडाचा पालखी सोहळा संपन्न। खरीप हंगामाला पावसाचा मोठा फटका। राज्यात 48 लाख हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचं नुकसान। तर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 26 लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसल्याची माहिती। म्हाडा मुंबईत 1500 तर राज्यात 11,500 घरांची निर्मिती करणार। मुंबईत गिरणी कामगारांसाठी 4,215 घरांची निर्मिती होण्याची शक्यता। मध्य प्रदेशच्या खंडवामध्ये देवीची मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात कोसळला। 11 भाविकांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून 2 लाखांची मदत। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।